नमस्कार. चॅट विथ द चॅम्पियन्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, उद्योजिका, खूप चांगली आई आणि पत्नी अ, रिचा चव्हाण. रिचा चव्हाणने आपल्या पतीसह म्हणजेच राहुलसह ॲडव्हान्टेक ऑस्ट्रेलिया ही इंजिनिअरिंग सोल्युशन्स कंपनी साधारणपणे 2011 साली ऑस्ट्रेलियामध्ये सुरू केली. तर तो जो त्यांचा एक प्रवास आहे, तसाच भारतातून ऑस्ट्रेलियात येण्याचा एक प्रवास आहे. तो आज आपण जाणून घेणार आहोत. अं, सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे स्थापना करण्यामध्ये राहुलचं एक अभियांत्रिकी पार्श्वभूमी आहे, म्हणजे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. त्या कल्पनेतून ही कंपनी सुरू करण्याची योजना त्यांनी केली आणि रिचा ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट, कस्टमर सर्व्हिस, फायनान्शियल मॅनेजमेंट अशा बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीजमध्ये तिथे तिने पार्टिसिपेट केलं. पण ते करता-करता ते इतकं छान प्रकारे ते केलं, की जरी राहुलने लीड घेतला असेल सुरुवातीला, तर रिचा केव्हा लीडमध्ये आली हे कळलंच नाही. तर राहुलच्या आग्रहास्तव ही मुलाखत आज होत आहे. खरं तर राहुलला म्हणायचं होतं, की की त्याची इच्छा होती, की ही मुलाखत फक्त रिचावर फोकस्ड असावी. पण या दोघांनाही मी साधारणपणे 30 वर्षापासून ओळखतो, म्हणजे त्यांच्या डेटिंगच्या काळापासून ओळखतो. तर मला माहिती आहे, की रुचा अतिशय नम्र स्वभावाची आहे आणि काही गोष्टी ज्या आपल्या दर्शकांना कळायला पाहिजेत, तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल, तिच्या प्रवासाबद्दल, त्या कदाचित ती पूर्णपणे सांगणार नाही. तर म्हणून मी राहुलला इथे बसवलं आहे, की तो आपल्या त्या बारीक-बारीक सगळे नुआन्सेस बाहेर काढेल त्याच्यातनं. तिला इंटरप्ट नाही करणार, पण त्या नुसार आणि गरजेनुसार तो पुढे आणेल यासाठी राहुलला मी इथे आणला आहे. तर अजिबात वेळ न दवडता आपण आज या मुलाखतीला सुरुवात करूयात. तर ऋचा आणि राहुल, तुमचं चॅट विथ द चॅम्पियन्स मराठीमध्ये स्वागत आहे. तुम्ही ही मुलाखत देण्यासाठी हो म्हटलं त्याबद्दल तुमचे आभार आहे. तर ऋचा, आपला जन्म पुण्यात झाला. हां. हो, पुन्हा. आणि पुण्यात आपण बरंच यश मिळवलं ऑस्ट्रेलियामध्ये येण्याआधी. तर आम्हाला तो प्रवास जरा जाणून घ्यायचा तुझा. तुझं बालपण, तुझं तिथलं शिक्षण आणि पुढे तुझं तिथलं काम. जन्म पुण्यात झाला, मिडल क्लास फॅमिली. अ, वडील सायंटिस्ट होते माझे. आई बालवाडीत शिकवत होती. तिघी बहिणी. त्याच्यानंतर वडिलांचा फुल सपोर्ट पहिल्यापासून होता शिक्षणाच्या ह्याच्या दृष्टीने. फुल बॅकअप होता. वडील म्हणजे नावाजलेले सायंटिस्ट होते एन-सी-एलमध्ये आणि त्यांचा माझ्यावर खूप जीव होता पहिल्यापासून आणि ऑल्वेज एन्करेज मी, की "बाबा रे, तू काहीतरी कर." तू म्हणजे त्यांचं फुल एक मुलगा नव्हता, पण ही टू लूक मी मुलाच्या जागी बघत होते, की "बाबा रे, हा माझा मुलगाच आहे, की हा सगळं जे काही करेल, जे काही बघेल माझा वारसा तुम्ही पुढे." तिघी बहिणी आहेत म्हणजे तिघी बहिणी. तू 2 नंबर आहेस. हो, मी 2 नंबर. मोठी बहीण ती पण एक्सपायर झाली विथ सम इलनेसनी आणि धाकटी बहीण आहे ती पुण्यातच आहे सध्या. ती पण आत्ता सध्या एज्युकेशनल सेक्शनमध्ये शिकवतीये. आणि असं करत लहानाचे मोठे झालो आम्ही. आहे त्या म्हणजे छान बॅकग्राऊंडमध्ये. आई-वडिलांचा पूर्णपणे सपोर्ट होता फुल अगदी. आई-वडील पाठीमागे खूप चांगल्या ह्याच्याने उभे राहिले. दरवेळेला मार्गदर्शन करत आले. अजूनही करतात. अजूनही चालू आहे. करेक्ट. आणि बाबा म्हणजे तेव्हा गेले अनफॉर्च्युनेटली आणि पुढचा सगळा प्रवास मग तुमचा तो आईने तुम्हाला शिकवलं, छानपैकी मार्गी लावलं. तर आता शिक्षण तुझं कशात झालं तिकडे आणि नोकरी कशात केलीस? मी शिक्षण कॉमर्स बॅकग्राऊंडला केलं. मी बी-कॉम केलं, त्याच्यानंतर एम-कॉम केलं. परत डी-बी-एम केलं. ह्या सगळ्या हे केल्या. डी-बी-एम आणि एम-कॉम करता-करता मी जॉब पण करायला लागले आणि पहिल्यापासून एक साधारण जसं समज यायला लागली तसं असं वाटायला लागलं होतं, की आपण आपल्या पायावर लवकर उभं राहायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे आणि आपलं स्वतःचं शिक्षण म्हणजे स्वतःचं काहीतरी खर्च आपला आपण आपल्या ह्याच्यातनं काढायला पाहिजे. तर तो एक पहिल्यापासून हे होता, की लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि तसं करता-करता मग मी जॉब करायला लागले आणि मग जॉब आणि शिक्षण दोन्ही चालू ठेवलं. असं करत एम-कॉम केलं. एम-कॉम झाल्यानंतर मग मी अकाउंट्समध्येच जॉब करत होते. मग ते करता-करता बँकेत मला अपॉर्च्युनिटी मिळाली. मग बँकेत मी क्लर्कपासून ब्रांच मॅनेजरपर्यंत मग मी जॉब केला. इकडे ऑस्ट्रेलियात यायच्या आधीपर्यंत. आधीपर्यंत म्हणजे ते
शिक्षण घेऊन क्लर्कपासून सुरुवात केली बँकिंग सेक्टरमध्ये आणि तू नंतर मॅनेजरपर्यंत मॅनेजरपर्यंत काम केलं. पोहोचलीस आणि मोठ्या बँकेत होतीस. हो, आणि त्याच्यामध्ये सर भेटले तुम्हाला आणि हो. तर लग्न झालं. तर सरांबद्दल सर तुम्ही काय केलं ऑस्ट्रेलिया देण्यापूर्वी? त्याच्यापूर्वी मी एक गोष्ट ॲड करेल, की घरच्या वडिलांनंतर आईने हिच्या ज्या पद्धतीने त्यांना सांभाळून इथपर्यंत आणलं आणि अजूनही त्या आमच्या पाठीशी त्याच याच्याने आहेत. म्हणजे कुठला डिसिजन घ्यायचा झाला, काही मी आता आज त्यांचं वय 70+ आहे. पण तरी टू व्हीलरने पुण्यामध्ये व्यवस्थित फिरतात. तर ती जी धडाडी आहे ना, ती तिच्यामध्ये मला बघायला मिळते आणि ती सगळी तशीच्या तशी तिने ती घेतलेली आहे, जी ती बिझनेसमध्ये दाखवते सगळं. आणि त्याच्यात एकच ॲड करीन आईंना भेटायची आम्हाला पण संधी मिळाली बऱ्याचदा आणि ते दिसतं म्हणजे त्यांचा जो डॅशिंग नेचर आहे त्याचप्रमाणे त्यांचं लक्ष असतं म्हणजे आज तुमच्यावर नाही पण आमच्या मित्रांवर पण लक्ष त्यांचं असतं कधी आमच्या पोस्टला लाईक करतात कधी शुभेच्छा देतात म्हणजे त्या टेक्नॉलॉजीला धरून त्या अजूनही हे म्हणजे काही गोष्टी आम्हाला माहिती नसतात, की या WhatsAppच्या कॅपॅसिटी किंवा काय हो ज्या त्यांनी शिकलेल्या असतात आणि Yeah. पूर्णपणे वापर करतातच. येस आणि ते मी ऐकलं की त्यांच्या कॉलेजच्या दिवसात त्या स्पोर्ट्स वुमन सुद्धा होत्या हो. हो आहे ना खरं सगळं आलंय त्याच्यामध्ये अगदी, अगदी म्हणजे ऑलराऊंडर म्हणेल ना आपण म्हणजे असं आपलं म्हण होते, की मास्टर ऑफ नॉन पण ज्याचा पॉट तसा प्रकार तिचा आहे, की आता कुठला एक गुण मी घेईल असं मला दिसतच नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये बघशील आता इथे एका फॅक्टरीमध्ये एवढे प्रोसेसेस असतात. म्हणजे तुला कोटेशनपासून ते डिलिव्हरीपर्यंत नंतर फीडबॅक घेणं त्याच्यामधल्या 100च्या वरती प्रोसेसेस असतात. त्या सगळ्या प्रोसेसेस समजून घेणं आणि त्या करणं तिने केलेलं आहे. बोलूच आपण त्याबद्दल खूप बोलायचं त्याबद्दल आम्हाला बरं तुझा एक थोडक्यात सांग तुझा प्रवास काय झाला इथे येण्यापूर्वी प्रवास हिच्याबरोबर का माझा? नाही तुझा तुझ्याबरोबरचा प्रवासला हा पॉडकास्ट कमी पडेल आपण आज एवढ्या वेळेच्या मर्यादा सांभाळून आपण तेवढंच बोलूया तुझा प्रवास सांग ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वीचा मी टाटा मोटर्समध्ये होतो आणि खूप छान चाललं होतं सगळं. टाटा मोटर्स अशी कंपनी की ज्याच्यामध्ये 60व्या वर्षापर्यंत रिटायरमेंटपर्यंत तुम्हाला काही चिंता नाही. प्रमोशन्स मिळतात सगळं खूप सुंदर होतं. म्हटलं काहीतरी नवीन एक्सप्लोअर करावं. म्हटलं पुण्याच्या बाहेर किंवा आता पुण्यात नोकरी टाटा मोटर्सची सोडायची, तर त्याच्यासारखी दुसरी नोकरीच मिळणार नाही आपल्याला. त्यामुळे मग तिथे काय एक्सप्लोअर करा म्हटलं जायचं तर बाहेर जाऊन बघू काय वेगळं आहे आणि काही मित्र ऑलरेडी इकडे आले होते. त्यांनी फीडबॅक खूप चांगला दिला. मग त्यातनं अजून असा दृढ निश्चय झाला, की आता जाऊन आपण पाहू काय तर. तर तसं करून मी साधारण 2003 साली आम्ही इकडे आलो. म्हणजे मी पहिला आलो पुढे. आलो आणि सगळे करतात तसं सुरुवातीला जॉब आणि हे करत 1 महिन्याभरानंतर ती आली आणि मग तिने प्रवास माझ्याबरोबरच इकडे सुरू केला आणि असं वाटचाल तिथून सुरू झाली सगळी. आता हे मला स्पेशली ड्रॉ आउट करायचं आहे की टाटा मोटर्ससारखी स्टेबल नोकरी आणि तुझी तिथली प्रगती आम्ही पाहिली आहे तर यू आर डेस्टिन टू क्लाइंब अप द लॅडर तू ऑलरेडी ब्रांच मॅनेजर आहेस चांगल्या बँकेमध्ये एकंदरीत बाय इंडियन स्टँडर्ड्स त्यावेळी वी आर टॉकिंग अबाउट व्हॉट 2003 की आता आणि तुम्ही पुण्यात ऑलरेडी राहत होता है ना तर मग एवढं सगळं तसं यू आर वर्किंग टुवर्ड्स अ स्टेबल अँड इन सम वेज अबव ॲव्हरेज लाईफ पण मग हा निर्णय घेणे की ते सगळं आता थांबवून एका नवीन देशात जायचं तर मग काय तुम्हाला वाटलं की कशासाठी जायचं एक आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, की खूप कम्फर्टेबल झालं ना, की आम्ही जरा अनकम्फर्टेबल कम्फर्टेबल होतो. काहीतरी नवीन पाहिजे असतं आम्हाला. काहीतरी वेगळं करायचं असतं. म्हणजे 3 दिवस सुट्टी आली नसेल हा तर 2 दिवस आमचं छान जातं. तिसऱ्या दिवशी आमचं भांडण व्हायला लागतं. पण का रे नाही आहे. तो कहा ते घर गणती हा. चला तो जो किडा आहे ना, तो तिथूनच आहे. इथे येण्यापासून तो अजूनही तसाच तसंच. आणि हा किडा कुठे घेऊन जाईल पुढे आय डोंट नो. असं. राईट तर आता भारतातलं वास्तव्य संपलं 2003 साली आणि तुम्ही इथे स्थलांतरित झाला तर ॲज वॉट आय अंडरस्टँड की तू मेन ॲप्लिकंट होता ॲज अ स्किल्ड मायग्रंट तुम्ही आलात इथे आणि तू आला महिनाभरात तू आलीस तर तेव्हा जॉबचा काय सीन होता म्हणजे लगेच मिळाला नाही मिळाला तुला नंतर मग रुचा रुचा सांगू पहिला आपण सर नाही राहुल आल्यानंतर राहुलला जॉब लगेच थर्ड डेला जॉब मिळाला त्याला. पण मला थोडा स्ट्रगल करायला लागला. एक तर व्हाईट कॉलर जॉब्स होते आणि त्यावेळेला गाईडन्सला थोडासा हे कमी पडला, की बाबा रे एक्झॅक्टली तुम्हाला जॉब मिळवायला काय करायला पाहिजे? एस्पेशली अकाउंट्स स्ट्रीममध्ये. म्हणजे आयदर
अप्लाय केलं की आयदर यू आर ओव्हर क्वालिफाईड और यू आर अंडर क्वालिफाईड आणि इथला एक्सपिरियन्स पाहिजे हे फार कमी लोकांकडनं समजलं. मग तो हे करायला जवळजवळ पहिले एक 8-9 महिने गेले माझे, की बाबा अरे जॉब फाइंड आउट करायला. पण मग एक दिवस आणि लँग्वेज बॅरियर तिकडे इंडियामध्ये मराठीत शिक्षण झालं तर इंग्लिश येत होतं. पण इंग्लिश बोलायची वेळ कधी एवढी आली नाही. इथे आले तर इथे आल्यानंतर ह्या लोकांचे ॲक्सेंट्स बापरे! ते समजून घ्यायला हे करायला बरीच वर्ष गेली त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एक दिवस असं झालं, की मी सेंट्रल लिंकला गेले, तर सेंट्रल लिंकला गेल्यानंतर ती समोरची काय बोलते हे मला काही कळेना, काय हे होईना, की बाबा रे अप्लाय केलंय, काय सांगते समजेना. मी शेवटी त्या दिवशी इतकं डोळ्यात पाणी आलं, की शेवटी रडत घरी आले. मी ह्याला म्हटलं, मला काही कळतच नाही काय बोलतायत. मग म्हटलं आता काय करायचं? त्यामुळे त्यांनी मला थोडं शांत केलं. मग थोडं समजून सांगितलं. मग नंतर नेक्स्ट डे माझी मैत्रीण माझ्याबरोबर आली थोडा मला बॅकअप द्यायला. मग तिने मला थोड्या गोष्टी समजून सांगितल्या. असं करत हळू तो प्रवास चालू झाला, की बाबा रे इंग्लिश बॅरियरचा जो एक बाऊ होता मनामध्ये, समजायचं नाही. मग ते हळू ऐकून कानावर पडून ते मग गोष्टी थोड्या रुटीनाइज झाल्या. आय वुड से की दॅट आय थिंक दिस स्टोरी नीड्स टू बी हर्ड. की अब जिथे तुम्हाला कम्युनिकेशनचा इश्यू आहे, तिथून लीडिंग अ मल्टी-बिलियन डॉलर कंपनी ॲज अ सी-ई-ओ, फॉर्मिंग अ कंपनी अँड लीडिंग इट, लीडिंग इन द इंडस्ट्री. सो दॅट्स समथिंग. दॅट इज अँड दॅट अगेन इज इतका ड्राईव्ह स्ट्रॉंग येतो की ते ओव्हरकम करायचं. आणि तेच बऱ्याच लोकांना हे समजत नाही की चॅलेंजेस म्हणजे साधी भाषा समजणे. ते इंग्लिश बोलतात, आपण इंग्लिश शिकलोय, पण ॲक्सेंटमुळे केवढा फरक पडतो. आता त्यावेळी यूट्यूब नव्हतं, हे नव्हतं, त्यामुळे आपण त्या माध्यमातून शिकतो आता हल्ली. ते पण काही नाही, म्हणजे डायरेक्ट थ्रोइंग इन द डीप एंड झाले. तेव्हा तर म्हणजे हे स्मार्टफोन पण नव्हते, की बाबा रे तुम्ही जाऊन काहीतरी शोधा, काही हे करा, काहीच नाही. आणि आता तू सेंट्रल लिंकचा उल्लेख केला. सेंट्रल लिंक म्हणजे दर्शकांसाठी सांगायचं मला, की सेंट्रल लिंक ही संस्था आहे, जी गव्हर्नमेंट बॉडी आहे, जिथे तुम्ही जॉबसाठी, सोशल सिक्युरिटी ह्या गोष्टी नोंदणी करणं ह्याच्यासाठी जातात. चा आता तिथल्या स्टाफला बऱ्यापैकी मल्टीकल्चरल कम्युनिकेशन करण्याची त्यांना ट्रेनिंगही असतं, सवय. तरीसुद्धा हा चॅलेंज असतो. तर तुम्ही जेव्हा वर्कप्लेसमध्ये जाता तर केवढा मोठा चॅलेंज असतो. तर हे सगळं ओव्हरकम करून शेवटी तुला जॉब मिळाला का? मला जॉब मिळाला. मी पहिल्यांदा इनिशियली मी क्लर्क म्हणून काम केलं. टेलर म्हणून काम केलं. मग ते झाल्यानंतर मग आर्या झाला. त्याच्यामुळे तो थोडा ब्रेक झाला माझा. मग त्याच्यानंतर एका फूड इंडस्ट्रीमध्ये पार्ट टाईम तो लहान होता त्याच्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये पार्ट टाईम जॉब चालू केला. आणि मग त्याचा एक्सपिरियन्स मिळून मग मला एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मला व्यवस्थित फुल टाईम अकाउंट्समध्ये मला जॉब मिळाला. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2-3 वर्ष तरी गेली. या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मग तो मिळाला, मग म्हणजे तो मिळाला तो जवळजवळ मी 7 ते 8 वर्ष केला. म्हणजे मी सोडताना मला सोडायला तयार नव्हते, की नाही बाबा तू थांब, तू जाऊ नको. म्हणजे एवढं त्यांचं माझ्यावर एवढं म्हणजे सॅटिस्फॅक्शन होतं, की म्हणजे त्या ॲज अ कंपनी म्हणून मलाही सॅटिस्फॅक्शन होतं आणि ॲज अ एम्प्लॉयी म्हणून त्यांनाही माझ्यावर फुल कॉन्फिडन्स होता, की बाबा रे हिला एकदा काम दिलं, की वी डोंट हॅव टू वरी फॉर एनिथिंग. हे आपल्या मंथ एंडच्या ही कामं कंप्लीट होणार. अजून एक ॲड करेल मी याच्यामध्ये. हां. आपल्याला माहिती आहे की इथं लायसन्स मिळणं किती मुश्किल काम आहे. की ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रेनिंग घेणं आणि परीक्षा देणं आणि पास होईल. भले आपल्याला माहिती आहे की जे 7-7 वेळा फेल झाले आणि लायसन्स आणलं. हो, हो. आणि ड्रायव्हिंग येत असलेलं ट्रक वगैरे चालवणं. हो, हो. हिने पहिल्या अटेम्प्टमध्ये लायसन्स पास केलेलं आहे. आल्या 2 महिन्यामध्ये. म्हणजे माझं लायसन्स झालं. तिला तेच वाटत होतं की माझं पण लायसन्स व्हायला पाहिजे. मला इंडिपेंडन्स मिळाला पाहिजे. आणि तो पहिल्या 2 महिन्यांमध्ये तिने ते लायसन्स घेतलेलं आहे. वॉशिंग. नाही पण राहुलनी मला दरवेळेला प्रोत्साहन दिलं, की बाबा रे जिथे इंडिपेंडन्स पाहिजे तिथे तू मला म्हणायचं, "नाही तू पण जाऊन तू पहिले करून घे." की बाबा रे हे रिक्वायर्ड आहे. हे पाहिजेल आपल्याला. इथे सर्व्हायव्ह करायचं तर ह्या गोष्टी पाहिजेल आहेत. मस्ट आहेत. म्हणजे त्याचा सपोर्ट सगळीकडे आहे आणि होताही आहेही आणि असाच शेवटपर्यंत राहील एकमेकाला. राहणारच ते काय दिसतंच आहे. पण मला काय म्हणायचं आहे, की नुसतं ड्रायव्हिंग आता लोकं येस इट इज अ नेसेसरी स्किल टू हॅव
आपलं येण्याचं पण त्या ड्रायव्हिंगमध्ये जो येणारा कॉन्फिडन्स आहे तो पण खूप ट्रान्सफरेबल असतो. बरोबर. बऱ्याच लोकांनी भारतात गाडी चालवलेली नसते. जेव्हा ते इथे लायसन्स मिळून गाड्या चालवतात, तर दॅट कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट्स इंटू अदर ॲस्पेक्ट्स आहे ना ऑफ लाईफ. ते खूप चांगला पॉइंट तुम्ही आणला. बरं ठीक आहे. आता राहुलचं चांगलं चाललंच होतं आपल्याला माहिती आहे. तुझे पण जॉब सेट झाली होती. तू म्हणजे 8 वर्ष एका ठिकाणी काम करणे आणि समाधानाने काम करणे, अशा लेव्हलला काम करणं की सोडताना ते लोक म्हणतात सोडू नकोस. म्हणजे सगळं पुन्हा पुण्यातला प्रश्न आहे. सगळं सेट आहे. चांगलं चाललंय, मुलं झाली 2 छान आणि मग का बदलायचं? आता मग हा ॲडव्हान्टेक उद्योग, ह्या उद्योग तुम्ही का केलात? याची मी थोडक्यात गोष्ट सांगेल की ज्याच्यातनं प्रेरणा मिळाली. आता मी मशीन्स बसवण्याकरता अख्ख्या कंट्रीमध्ये फिरायचो आणि मी इतक्या इंडस्ट्रीज पाहिल्या. काही लोकं पाहिली की तुला माहिती आहे इथे रिटायरमेंट असा एजच नाही आहे. येस, यू कॅन वर्क ॲज लाँग ॲज यू ड्रॉप डेड. तर इथे एकाकडे मी मशीन बसवलं. तर हिज एज वॉज 69 दॅट टाईम. ओके. तर 69 या वर्षी तो रिटायरमेंटमधनं बाहेर येतो आणि परत एक नवीन मशीन घेऊन काहीतरी काम चालू करतो, कारण तो बोर झालेला होता. मी घरी बसून मी काय करू? मी विचार केला आपलं वय आत्ताशी 30 आहे. 30-32 काय ते. म्हटलं इथून फेल झालो तर काय होणार आहे, अजून काय होणार? अजून किती आपल्याला प्रवास आहे. जर का 69ला हे करू शकतो तर आपणही हे करू शकतो. मग ह्या विचारातनं ती गोष्ट सुरू झाली. वाह! सगळी म्हणजे असं प्रत्येक स्टेपला एक प्रेरणा दिसत गेली की काहीतरी कोणतरी केलंय ना. आणि प्लस अगेन तुला माहिती ही कंट्री म्हणजे किती इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे. ह्याच्यामध्ये तुला एक जॉब गेला तर दुसरा जॉब लगेच मिळतो. तुझ्याकडे स्किल सेट्स असतील, पण तुझ्या पेमेंटमध्ये पण फार फरक पडत नाही. म्हणजे हे नेशन जे आहे ते इमिग्रंट्सला कसं आपलंसं करून घेते आणि तुम्हाला खरंच इथे तुमच्या अंगात जर का स्किल आहे, तुम्हाला कष्ट करायची तयारी आहे, तर तुम्हाला मरण नाही आहे इथे. बरोबर. वाटेल त्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. तर दॅट वॉज ऑल्सो वन फॅक्टर ऑफ स्टार्टिंग ॲडव्हान्टेज. करेक्ट. आणि मग तुम्ही जॉब करता ॲडव्हान्टेक सुरू केली सुरुवातीला ना? हो, दॅट वॉज म्हणजे मी जेव्हा सुरू केलं तेव्हा जॉब आणि ॲडव्हान्टेज असं जवळ-जवळ 16 तास दिवसाचं काम खरंच. 2 वर्ष तरी केलं. केलं. आणि ते ॲट वन स्टेज इट केम टाईम की आता ठरवायला लागलं की व्हॉट नीड्स टू बी डन. वेदर आय वॉन्ट टू कंटिन्यू विथ द जॉब का ह्याला बिझनेस सुरू करायचा. बिझनेस आहे. म्हणजे पण हिला विचारलं, हिचा एकदम स्टेबल जॉब होता आणि त्यांनी परमिशन दिली की चल ठीक आहे, बघू काय होतं. अगेन तसंच की सोडला जॉब. पहिल्या महिन्यामध्ये निम्मा पगार निघेल की नाही बिझनेसमधनं हे गॅरंटी नव्हती. पण कधीही मागे वळून पाहिलं नाही. की त्याच्यापुढे ते ग्रोथ होत थोडंसं. नाही आणि आता हे आज आपण जिथे इंटरव्ह्यू करतोय तुमचं मोठा कारखाना आहे हा. पण मला आठवते मी त्या वेदर पार्क केफ समोरच्या इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये तुझं वर्कशॉप होती. तिथे मी आलो होतो आणि तुझे ते आधीचं पार्टनर त्यांनाही भेटलो होतो मी त्यावेळी आणि ते तशी छोटीच जागा होती आणि तो एक मोठा प्रवास आहे सगळा आत्ता इथपर्यंतचा. पण रिचा जेव्हा हा म्हणाला की आपल्याला हे करायचंय, तर काय तुझी प्रतिक्रिया काय होती त्या काळात? नाही, मी म्हटलं जर अपॉर्च्युनिटी आली तर व्हाय नॉट टू टेक. मग म्हटलं बघूया करून. फार अगदीच काय होईल, नाही जमलं तर परत आपले परत जॉब्स आहेत, परत चालू करता येते. पण त्याच्यामुळे मग त्यांनी पहिले जॉब सोडला. मग त्यांनी हळूहळू कंपनी एस्टॅब्लिश केली. सगळं हळूहळू बघत होता तो. पण मग नंतर जसं कंपनी ग्रो व्हायला लागली, मग तसं सगळ्याच गोष्टी त्याला बघणं अवघड व्हायला लागलं. मग एक वेळ आली की मला डिसिजन घ्यायला लागला की बाबा रे नाही मग अजून कोणीतरी बाहेरचं घ्यायच्या ऐवजी मग देन आय डिसाइडेड की बाबा रे मी जॉईन होईल तुला. मग असं करत मग मी 2012ला त्याला जॉईन झाले. मग मी 2011ला 9 पासून तुम्ही सुरुवात केली. 9 पासून चालू केले. 11ला तो फुल टाईम गेला हो, आणि 12ला जॉइन. 12ची जॉईन झाले. पण 2009 पासून तू बॅक ऑफिस सपोर्ट देतच होतीस तर. हो, मी सगळं अकाउंटिंग सगळं मी घरनं करतच होते किंवा मग मला जसा वेळ माझं ऑफिस सांभाळून मला जसं जमायचं तसं मग मी येऊन सगळं क्लरिकल गोष्टी करायचे की बाबा रे चेक्स आहेत, पेमेंट्स आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजेच घरी येऊन ओव्हरटाईम खूप पगार नाही. पगार नाही. तो अजून मिळतो की नाही रे माहिती? अजूनही नाही. ओव्हरटाईमचा पगार नाही, ओव्हरटाईम नाही. आणि 2 मुलं सांभाळायची. त्यात की मुलगी फक्त 1 वर्षाची होती. अरे तिला सांभाळून तिने ते मॅनेज केलं. केलं. परफेक्ट. मग आता तो मुद्दा आलाच आहे तर आपण बोलून घेऊयात तो. नंतर आपण कंपनीबद्दल बोलू. हे कसं सांभाळलं म्हणजे 2 छोटी मुलं आणि एक एवढा बिझी कारखाना चालवायचा आणि सगळं कसं काय जमलं म्हणजे रिचा तू सांग? खरं तर तसं अवघड होतं. नेमकं सोपं नव्हतं.
दोन्ही मुलांना शाळेत सोडायचं. मग त्यांची शाळा संपली की त्यांना परत पिकअप करायला जायचं. पिकअप करून फॅक्टरीत द्यायचं. फॅक्टरीतली उरलेली कामं करायची. त्याच्यानंतर मुलं मग फॅक्टरीनंतर इथेच अभ्यास वगैरे त्यांचं त्यांचं चालायचं. खेळायचं असेल खेळायचं किंवा मग काय कॉम्प्युटरवर तेव्हा YouTube वगैरे चालू झालं होतं. मग ते थोडं-थोडं त्यांचं चालवायचं. आम्ही दोघं खाली फॅक्टरी फ्लोअरला आमचे कामं चालायची. मग किती 6-7ला घरी जायचं. परत रात्रीचं जेवण, मुलांचं सकाळचं सगळं रेडी करायचं. सकाळचं परत सोडायचं. रुटीन चालू. असं करत-करत मुलांनी तशी आम्हाला साथ दिली. म्हणजे कधी कंप्लेंट केली नाही, की नाही फॅक्टरीतच का? असं का? त्यांनी साथ दिली व्यवस्थित. व्हेरी नाईस. आणि आता आर्याचा बऱ्यापैकी सहभाग इथे असतो. का हो. हो करतो तो आता? आर्य हेल्प करतो आता आम्हाला. तोही मॅन्युफॅक्चरिंगच्या ह्याच्यामध्येच आहे. तो एरोस्पेस इंजिनिअरिंग करतोय. पण ते करता-करता त्याचा वेळेस कॉलेजचं टाईम सांभाळून सगळे करून आम्हाला आत्ता या सध्या मदत करतो तो. ग आता मला आपल्या दर्शकांना तुम्ही एक आयडिया द्या, की म्हणजे किती वाढली कंपनी? म्हणजे सुरुवात झाली तेव्हा आणि आता किती वाढली? त्याचा एक आढावा द्या क्विकली आम्हाला. काय तुम्हाला म्हणजे किती सोप्या भाषेत जेवढं सांगता येईल तेवढं मी समजेल असं सांगा. कंपनी फॉर्म झाली तेव्हा एक मशीन घेतलं होतं आम्ही. आज आमच्याकडे 10च्या वरती मशीन्स. आहे. मार्केट शेअर म्हणशील तर आम्ही सुरुवात केली प्लास्टिक इंजिनिअरिंगमध्ये. पण आता सर्व्हिसेस वाढत गेल्या. फॅब्रिकेशन आणि अनेक प्रकारच्या इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्याच्यामध्ये आल्या. तर अंडर वन रूफ एवढ्या ज्या काही सर्व्हिसेस आम्ही देतो, तर त्या मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही अगदी वरच्या 3 नंबरमध्ये असू. आणि काही-काही काम तर असं आहे की जे फक्त आमच्या इथेच केलं जातं. म्हणजे सगळं कंट्री फिरून आले ते कुठे झाले नाहीत पार्ट्स, ते आम्ही इथे करून दाखवले. आणि मग ते इथूनच म्हणजे ते असे गव्हर्नमेंट एजन्सीज आहे, डिफेन्स आहे, मायनिंग आहे असं. आणि एम्प्लॉयमेंट म्हणशील तर आत्तापर्यंत एम्प्लॉयमेंटची संख्या 500 तर 100च्या वरती लोकं आमच्याकडे जवळ-जवळ आलेली आहेत. काही आमच्याकडे 2-2, 3-3 वर्ष राहिलेली आहेत. आणि इथून शिकून पुढे चांगला जॉब घेऊन हे करून पुढे चांगले सेटल झालेले आहेत. याच्यातले जवळ-जवळ 70च्या वरती मायग्रंट्स आहेत, की जे इंडियातनं आलेले आहेत. मोस्टली महाराष्ट्राचे किंवा आपल्या साऊथमधनं आलेली मुलं, की जी इथे शिकण्याकरता आली, इथे काम केलं आणि पी-आर घेऊन पुढे पास ऑन झालेली आहे. नुसार. मग किती प्रोडक्शन किती वाढलं आहे किंवा तुमचे क्लायंट्स किती वाढलेत ह्याचा काही आकडा तुम्ही सुरुवात केली ते आत्तापर्यंत? नाही सुरुवात केली त्यावेळेला अगदीच किती 5-10 क्लायंट्स असतील. पण आता जवळ-जवळ 100च्या वरती 100-150च्या वरती जवळ-जवळ क्लायंट्स आहेत आमचे. आणि दे कीप ग्रोईंग. म्हणजे आता सध्या टेक्नॉलॉजीमुळे किंवा इंटरनेटमुळे जो काही हे येतो कस्टमर्सचा फ्लो येतो. फ्लो येतो. कांट स्टॉप दॅट. म्हणजे तुला मी आधी डोर टू डोर नॉकिंग केलं होतं, की जायचं काम द्या मला, काम मी करतो, हे करतो, बघा कसं वाटतंय आणि मग तुम्ही पे करा. पण आता गोष्ट कम्प्लिटली चेंज झालेली आहे. तुमचा प्रेझेन्स आहे, तुमच्या वेबवरती किती प्रेझेन्स आहे, इंटरनेटवरती, ह्याच्यात सोशल मीडियामध्ये, त्याच्यातनं बरंचसं काम येतं आणि तरी नवीन वर्ड टू माउथ पण आहे, की एकदा एक आमच्याकडे कस्टमर आला, की तो हॅपी होऊनच जातो. म्हणजे असं फारच क्वचित कोणाला काही प्रॉब्लेम असेल तरच. पण त्याच्यामुळे तो जो हॅपी होऊन जातो, तो 10 लोकांना सांगतो, की नाही बाबा तुम्ही ह्यांच्याकडे जा, ह्यांच्या सर्व्हिसेस ट्राय करा. ह्यांचे प्रॉडक्ट हे खरंच चांगले करतात. ह्यांचे डिलिव्हरी टाईम चांगला आहे. प्रोडक्शन चांगलं आहे. लोकं हेल्पफुल आहे. तुम्हाला कधी अगदी इमर्जन्सी आली, तर इमर्जन्सीसाठी सुद्धा यू कॅन ट्राय देअर सर्व्हिसेस. दे आर प्रिटी गुड. म्हणजे असं करत बऱ्याच लोकांच्या वर्ड टू माउथनी खूप आम्हाला तशी पब्लिसिटी But I will add to this की त्यांनी क्वालिटीचा कम्प्लिटली होल्ड घेतलेला आहे. त्यामुळे इफ यू लुक ॲट द डोअर ना आमचं जे जे काही होईल ना ते आतमध्ये होईलच आहे. एकही खराब पार्ट या डोअरच्या बाहेर बाहेर जाता कामा नये. असं. ते आणि रिचार्ज ते स्क्रॅप करणं, नाही आवडलं ना, जे मला आवडत नाही किंवा जे तिला आवडत नाही आहे ना, ते बाहेर कस्टमरला कसं आवडेल? तर ते बाहेर जाणारच नाही. म्हणजे आपल्याकडे बघ, की इथे ट्रस्टवरती सगळ्या गोष्टी असतात, की मी जर का फॉर एक्झाम्पल फ्रूटच्या ह्याच्यात देईल, की मी जर का 1 डझन आंब्याचे पैसे देतोय, तर 12च्या 12 आंबे माझे चांगलेच असले पाहिजेत. येस. कारण मी 12 आंब्यांचे पैसे मोजले.
तर आम्ही जर का 1000 जॉब कुणाला देतोय, तर 1000वा जॉब पण त्याच क्वालिटीचा असेल जो पहिला असेल. नाईस आहे. मग आता इथून मला आता या पॉइंटकडे यायचं आहे, जो तू आपल्या ऑफलाईन कन्व्हर्सेशनमध्ये बोलला, की म्हणजे रिचानी ॲडमिन आणि फायनान्शियल आस्पेक्ट्स, एक्सपान्शन, कस्टमर ह्या सगळ्या बॅक ऑफिस गोष्टी सांभाळल्या. पण नंतर ती शॉपमध्ये उतरली. आता तिला कुलांचा आवाज आवडला, की त्या मशीनचा आवाज आवडला मला माहीत नाही आहे. पण शी इज बिकम अ व्हेरी गुड मशीन ऑपरेटर आणि क्वालिटी इन्स्पेक्टर. यू म्हणजे तुला माहिती आहे आपण 16व्या वर्षी काम सुरू केलेलं आहे. तेव्हापासून आपण सेफ्टी बूट्स पायात घालतो. 2-2 किलोचे बूट असतात. बरोबर आहे. यांना सवय नाही आहे ती. शी इज अ कॉमर्स बॅकग्राऊंड, ब्रांच मॅनेजर. पण तिने ते केलं. नुसतं 10 तास शॉप फ्लोअरला सेफ्टी शूज घालून उभं राहून जातो आत्ताच्या याच्यात. ते अवघड आहे. ते आहे ते ओव्हरकम करून काम करणं म्हणजे तुला फॅमिली बिझनेस असला की एव्हरीथिंग यू हॅव टू डू. मी हे नाही करणार, ते नाही करणार असं काहीच नाही. तर ते सगळं करणं, क्वालिटी चेक करणं, मशीन सेटअप. कधी का लोकं कुणी आली नसतील तर ॲक्चुअल मशीनवर उभं राहून अजूनही काम करावं लागतं. मग करतोच आम्ही. देअर इज नो अदर वे की कस्टमर थांबलाय तिथे आणि यू हॅव टू डिलिव्हर. तर क्वालिटीचं मी तुला एक्झाम्पल देईल की आता आपली नजर तयार होते म्हणजे काम करता तशी ही म्हणजे जरी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नसलं तरी काम करता मनुष्य इंजिनिअर कसा होतो कळत नाही. अचानक होऊन जातं. तर त्याचं एक्झाम्पल म्हणजे आता समजा ती जॉब चेक करत असेल कुठले बारीक जॉब असतात आणि हातामध्ये एखादा जॉब जर का आला तर 0.5 मिलीमीटर किती कमी आहे. त्याने जरी कमी असला तरी तिला ते फील येतं की हा जॉब मला कमी वाटतोय. म्हणजे काय कमी वाटतं चेक करून बघ बरोबर आहे. आणि तो जर का तू चेक करायला गेला तर तो कमी असतो. मग एवढं काम करून फील आलेलं आहे. म्हणजे मिलीमीटरचा अर्धा भाग. अर्धा मिलीमीटर म्हणजे आधी मिलीमीटर का सेंटीमीटर तिथपर्यंत पाहिजे. शिकलोय आपण, पण ॲक्चुअल प्रॅक्टिकलमध्ये इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही, हे नाही. आणि आता कधी 12वी बी-कॉम केलं त्याच्यानंतर तसा मॅथ्सचा गंध सुटलेला. म्हणजे हा आस्पेक्ट सगळा वेगळा आहे. म्हणजे पहिले चालू केलं तर मिलीमीटर का सेंटीमीटर तिथपासून मला प्रश्न पडायचा, की आता हे नक्की काय? मग याला मी दरवेळेला विचारायचे. हा कामात असायचा आणि माझी लर्निंग कर. मग तो मला म्हणायचा, की "नाही, मी हे एकदा सांगितलंय आता तुला, हे तू लक्षात ठेव." मग मी शेवटी माझी नोटेशन्स काढायला ठेवायला चालू केले, नोट्स, की बाबा रे, हे ह्याला हे म्हणतात, हे ह्याला ते म्हणतात. आता इथे आम्ही कोटेशन्स पाठवताना कधी मिलीमीटरमधून लिहीत नाही. फक्त आम्ही कधी-कधी ब्लॉक साईज पाहिजे असेल तर सर्टन ब्लॉक साईज पाहिजे. हे म्हणजे एकमेकांचं अंडरस्टँडिंग आहे, की बाबा रे, हे मिलीमीटर्सच आहे. आणि फक्त ब्लॉक साईज दिला की तेवढ्या बरोबर आपल्याला तशी प्राइसिंग येते. तुम्हाला सांगायला लागत नाही. पण हे मला शिकायला जवळ-जवळ 2-3 महिने गेले, की मिलीमीटर का सेंटीमीटर. बरोबर. पण तुला का वाटलं, की आपण वर्कशॉपमध्ये जावं आता आणि ते सगळे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण आपण ते स्किल पण आपण ॲक्वायर करावं? नाही, कारण की आपलं स्वतःचं आहे. आपण नाही जाणार तर मग दुसरं कोण जाणार आहे? आणि बॉस ऑफिसमध्ये बसून द्यायचं नाही ना. असं बॉस मग ती स्वतःला बसू द्यायची नाही. नाहीत. नाही, हा जरी आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा जरी असेल, मी अकाउंटची असेल, तरी माझ्या डोक्यात मला तो एक किडा असायचा, की नाही ह्याला जमते मग मला का नाही जमत काहीच? मी शिकायला पाहिजे, की बाबा असं काय रॉकेट सायन्स आहे, की बाबा रे आपल्याला नाही जमणार, की बाबा रे काय फरक आहे, की फक्त डिग्रीमध्ये खूप फरक आहे, नो डाउट. पण नॉलेज इज नॉट. दॅट इज द ड्राईव्ह हां, की याला जमतं तर मला का? मला अजिबात अकाउंट शिकायची इच्छा नाही आहे. तुलाच विचारणार होतं, की तुला जमू तू इंजिनिअरिंग शिकली, तो किती अकाउंट शिकला? नाही, नाही. नाही. पण हे इन्स्पायरिंग आहे म्हणजे रिचा, की तू इंटरेस्ट घेतला आणि आज त्या लेव्हलला गेलीस, की तू हातात घेऊन तुला कपिल येतो, की हे आहे. नाही, बस नजर इतकी बसले, की म्हणजे आता कळतात गोष्टी, की बाबा अरे हे ह्याच्यानी कमी आहे, हे ह्याच्यानी कमी आहे. एवढी नजर बसली आता. म्हणजे गंध नसू नये, पण तुमचं इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, की बाबा रे. आणि आपलं म्हटल्यावर जे आपण झोकून जे काम करतो, ते एक वेगळंच असतं. म्हणजे असं कधी मी डिफरन्शिएट केलं नाही, की आपल्या इथे वेगळं काम आणि बाहेर वेगळं, असं नाही. काम हे काम आहे. काम आहे का? आणि त्या मशीन्स तशा साध्यासुद्धा नाही आहेत म्हणजे नाही. त्याच्यावर CNC मशीन्स प्रोग्रामिंग असतं, ते जॉब एका प्रकारे माउंट करणे असतं, ते चेक करणं आलं, ॲडजस्टमेंट्स आले. जरी सगळे प्रॉब्लेम तू सॉल्व्ह करत नसलीस तरी पण ते
आयडेंटिफाय करून थांबवणे, बरोबर. ही पातळी साठी सुद्धा खूप प्रॅक्टिस लागते. तर हे जे खेळाव आहे ना, म्हणजे मी एका शब्दात सांगेल, एका वाक्यामध्ये आहे. पण हे वाक्य मला आत्ताच एकाने सांगितलं, त्यामुळे मी आय विल जस्ट कॉपी दॅट, येस. की आमच्या कामामध्ये चूक होईल, पण फसवणूक होणार नाही. तर मला तर इतकं लागलं आणि मी जस्ट आमचा आढावा घेतला मागचा प्रवासाचा, हां. तर इट कम्प्लिटली फिट्स इन दॅट वन सेंटेन्स, करेक्ट. की माणसाकडनं चूक होईल, पण आमची वृत्ती फसवायची नाही, फसवायचे नाहीये. असं. तर मला तुझ्याकडनं ऐकायचं आहे, की आधी आपण सक्सेसबद्दल बोलूयात, मग चॅलेंजेसबद्दल बोलूयात, की ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप यश आलंच आहे. पण असे काही 1-2 गोष्टी आहेत का, जी तुला वाटलं, की अरे खूप खूप मोठं काम झालं आपल्याकडनं? म्हणजे बिझनेसच्या बाबतीमध्ये? अं, अच्छा, बिझनेसच्या बाबतीत अचिव्हमेंट्स म्हणशील ना, तर काही सेट प्रॅक्टिसेस ज्या होत्या त्या आम्ही बऱ्याचशा ब्रेक केल्या. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये म्हणशील तर प्लास्टिकची फक्त एक इंडस्ट्री होती, की जी लोकं फक्त प्लास्टिक इंजिनिअरिंग करायचे आणि त्यांनी एक असा वेगळा बेंचमार्क करून ठेवला होता, की प्लास्टिक म्हणजे काय ते रॉकेट सायन्स आहे, ती फक्त आम्हीच करू शकतो. सो व्हेन वी केम इंटू द इंडस्ट्री ना, आम्ही ते प्लास्टिक तर केलंच सुरू. पण विथ दॅट वी स्टार्टेड मेटल इंजिनिअरिंग एज वेल. सो जेव्हा कस्टमर यायचा त्याला कंप्लीट सोल्युशन मिळायचं आमच्या इथं. त्यामुळे दॅट इज द की पॉइंट फॉर अ सक्सेस, की एक मनुष्य आला की त्याला सगळ्या सर्व्हिसेस एकाच रूफच्या खाली मिळतात. पण पॅकेजेस मिळायचं त्याच्यामुळे ते खूप काही कस्टमर्सना खूप इझी गेलं, की बाबा रे तुम्हाला प्लास्टिक मिळतंय, मेटल मिळतंय, मग तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीज शोधायची गरज नाही. एक आता आय टेल यू की 50 डिफरंट टाइप्स ऑफ प्लास्टिक आर ऑफ जस्ट वन व्हरायटी. वॉव! त्या 50 टाइप्सचे नावं तिला तोंडपाठ आणि नुसतीच नावं नाही, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, की कशाला कशामुळे का म्हणतात आणि ते कुठल्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. हे फूडला चालेल का? हे फूडला नाही चालणार. हे कुठे मायनिंगला चालेल का? हीटमध्ये चालेल का? मॉइश्चर असेल तर काय? हे सगळं तिला माहिती आहे. म्हणजे ओजी एआय आहे ती. मग थोडक्यात ती खरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. वॉव! आणि त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये. तेच कधी वर वरच्यावर करायचं नाही. हां. झोकून दिला ना, की मग करायचं म्हणजे पूर्णपणे रूट लेव्हलचा जाऊन करायचं. मग प्रश्न कसाही पडू दे. करेक्ट. उत्तर माझ्याकडे आहे. नाही, नाही. मला प्रश्न पडले किंवा हा बिझी असेल किंवा कधी नाही आहे म्हणजे हे झालं तर मग मी इंटरनेटवर जाऊन मी स्वतः माहिती घेते की बाबा रे ह्याला हे कुठे चालू शकतं किंवा ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? हे कशासाठी यूज करू शकता? मग ते दॅट ॲडेड टू द नॉलेज ना. नाही, कधी-कधी कस्टमर मला फोटो पाठवतो तिला हं. आणि फोटोवरनं बघून ती सांगते, की हे मटेरियल हे आहे आणि हे चुकीचं वापरलं, हे नाही नाही पाहिजे, तर त्यामुळे हे फेल गेलं. यू यूज दिस. बापरे! नुसतं. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये लोग? पण ते झालं. पण आता तुमच्या रिसर्च करताना मला हे पण समजलं, की इथे तुम्ही डिफेन्सला पण प्रोव्हाईड केल्यात सर्व्हिसेस आणि तो खूप मोठा बॅरियर म्हणजे बॅरियर इन द सेन्स चॅलेंज आहे, की त्यांच्या क्वालिटीवरती आपण उतरणं. ते पेपरवर करून तुम्ही क्वालिफाय होणे ते ते आहे. प्लस मला आठवतं, की जेव्हा ऑस्ट्रेलियातनं कामं बाहेर जात होती, त्या काळात तुम्ही कामं आत ठेवलीत. म्हणजे प्राउडली ऑस्ट्रेलियन कंपनी आहे ही. पण त्याचबरोबर तुम्ही भारतातही तुमच्या आता काही गोष्टी होतात डिझायनिंग वगैरे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा मला. यू कॅन एलॅबोरेट. आम्ही थोडंसं आमचं ॲडमिनचं जे काम आहे ते थोडं आम्ही इंडियात ऑफलोड केलं, की ज्याच्याने आम्हाला इथे बाकी गोष्टींना थोडा वेळ मिळेल आणि इथे आम्ही जास्ती अजून उत्तमोत्तम सर्व्हिस देऊ शकू कस्टमर्सना, की ज्याच्याने म्हणजे अगदीच गरज पडली कुठलाही 11th आला कारण की बऱ्याचशा फूड इंडस्ट्रीजना आम्ही सप्लाय करतो. सो कधी-कधी त्यांचे ब्रेकडाउन्स असतात. मग वी हॅव टू वर्क लिटल बिट लॉंगर आवर्स मग ते करू शकतो. मग त्या ह्याच्यासाठी आम्ही इंडियामध्ये मग ॲडमिन थोडं आम्ही आमचं शिफ्ट केलं, की जे दॅट हेल्प्स अस बॅकग्राऊंडला, की बाबा रे कोटेशन्स काही-काही असतात जी रेडी करून पाठवतात कस्टमर्सना इन्क्वायरीज आल्यानंतर. बाकी ॲडमिन बरंच काही-काही काम्स असतात. फॉलोअप्स असतात काही-काही ह्याच्यानं. दॅट दॅट हेल्प्स अस अ लॉट इन दॅट वे. जो भाग तुम्ही देऊ शकता तो भारतात दिला ये आणि त्याने तुमचं कव्हरेज राउंड द क्लॉक चांगलं झालं राहिलं. आणि यू आर एबल टू प्रोव्हाईड ऑस्ट्रेलियन कस्टमर्स बेटर व्हॅल्यू ॲट द सेल. नाहीतर तो ओव्हरहेड शेवटी इथे वाढणार आहे.
आणि तुम्हाला पास नव्हता तर कोणीच मिळत नाही काम करायला. नाही, ओव्हरहेड वाढला की शेवटी कस्टमर दुसरीकडे जातो. सो इन्स्टेड दॅट डुईंग की आम्ही इंटरनल चेंजेस केले की दॅट वॉज हर सजेशन. कारण जे आम्हाला करायचं आहे, जे करणं गरजेचं आहे, ते आम्ही इथे ठेवलं. पण ज्याच्यामध्ये आमचा वेळ चालला आहे, विच वी कॅन युटिलाइज इन अ बेटर वे, ते काम आम्ही ऑफलोड होताना जा त्याच्यातनं तिकडे एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. तिथे आम्ही काही स्टाफ ठेवला आहे. म्हणजे आम्ही मातृभूमीसाठीही काही गोष्टी केलेल्या केल्या. ज्या करायलाच पाहिजे. नाही. बिलकुल केलं आणि त्या मला वाटतं तुमच्याकडे तुम्ही असं टच केलं, की बरेच इंटर्न्स किंवा वर्क एक्सपिरियन्ससाठी विद्यार्थी इथे जे शिकायला म्हणजे पदव्युत्तर शिक्षण ह्याला जे मुलं येतात त्यांना इथे एक वर्क एक्सपिरियन्स हवा असतो. कुणाकुणाला पी-आरसाठी तर हवा असतो. तो तुम्ही म्हणजे 70 लोकांना दिला आहे आणि त्याच्यात मी असं म्हणेन, की बरेचशी मुलं महाराष्ट्रातली होती आणि अ, तिथे आई-वडिलांना ही एक खात्री असते, की एक मराठी कुटुंबामध्ये ज्या उद्योगामध्ये माझा मुलगा किंवा मुलगी काम करते आहे आणि ते रेलेव्हंट आहे त्याच्याशी, याच्यापेक्षा सुखावणारी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं तुमच्या बिझनेसला अशा अनेक आई-वडिलांचा आशीर्वाद लाभला आहे आणि मे बी त्यामुळे आज तुमचं हे यश आहे का? ॲक्च्युअली ते तसं झालेलं आहे. कारण जे काही पॉझिटिव्ह तू पेरतो तसं पॉझिटिव्ह रिझल्ट्स आपल्याला मिळतात. आणि त्याच्यात तिचा सहभाग असा आहे, की जेवढे मायग्रंट्स पहिला जॉब मिळवण्याकरता येतात, ते पहिला ऑफिसला तिला कॉन्टॅक्ट करतात. आणि तिने कुणालाही नाही म्हटलेलं नाही. तू 2 दिवस का होईना ये, आम्ही तुला काम देतो आणि तुझा रेफरन्स इथे तयार करतो. की जे असेल ते काम कर. फक्त तुझ्यावरती शिक्का बसेल, की ॲडव्हान्टेजमध्ये पहिला जॉब केलेला आहे. त्या एका शिक्क्यावरती त्याला पुढच्या जॉबचा कॉल येतो, की कुठे काम केलं बाबा, आणि मग त्याचा रेफरन्स रेडी असतो. तिला फोन आला, की ती सांगते, हे त्यांनी काम केलेलं आहे, इतके दिवस तो होता आणि त्याला जॉब मिळायला सोपं होतं. अशी जवळ-जवळ 70 लोकं येऊन गेलेली आहेत आणि चांगली सेटल झालेली आहेत आता ऑल ओव्हर आशिया. म्हणजे तुम्हाला ॲज न्यू इमिग्रंट जो त्रास व्हायची तुला रिचा, तर त्याची जाणीव त्यात अजूनही आहे, हो. की ती पहिली संधी मिळणे, तो पहिला अनुभव किती महत्त्वाचा असतो. खरंच महत्वाचं आहे आणि एक होऊन गेलं आमच्याकडनं. आम्ही म्हणजे असं कोणाला कधीच नाही म्हटलं नाही, की नाही बाबा नाही, नाही होणार. आमच्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही करत आलो आणि अजूनही करू. येस. आणि तुमचं आणखीन एक जी गोष्ट आहे मला माहिती आहे, की तुमची सामाजिक बांधिलकी फार स्ट्राँग आहे इथे. तुम्ही मराठी कम्युनिटीला मदत करताच. म्हणजे तुमच्याकडनं होतेच रादर आणि इतर भारतीय कम्युनिटीज जे आपल्या इथे त्यांना पण मदत होते. तर तसे काही तुम्ही अशा तुम्हाला ज्या संध्या मिळाल्या जिथे तुम्ही कम्युनिटीला देऊ शकलात असं काही सांगाल का? स्पॉन्सरशिप्स म्हणजे आता मासी म्हणून आपले जे ते काय आहे, मराठी असोसिएशननी. आता इतर पण बरेच लोकं आहेत, की जे कम्युनिटीसाठी काम करतायत, काही कार्यक्रम घेऊन येतात. तर ते कॉन्टॅक्ट करतात. जसं आहे, जसं आम्हाला जमेल, ज्याप्रमाणे त्या वर्षीचं मार्केटिंग बजेट असेल, त्याप्रमाणे वी गो आउट आणि बेसिकली मेन जे कम्युनिटीसाठी जी लोकं काम करतात, तिथे तर आम्ही कायम जाऊन हे करतो, की त्यातनं त्या कम्युनिटीला कसं बेनिफिट होईल. आता जे काही अमाउंट्स असतात, दे आर व्हेरी लेस दॅन व्हॉट दे गॅदर, आणि त्यातनं जो काही फायदा होतो. पण एक तो त्याच्यामुळे काय होतं, की ओळख होते कम्युनिटीची. आम्हाला जे कम्युनिटीकडनं जो सपोर्ट मिळालेला असतो, त्याची एक थोडीफार परतफेड झाल्यासारखं होतं. कम्युनिटीमध्ये बरीच लोकं आपली IPG चांगल्या-चांगल्या हुद्द्यांवरती कामं करतात इथे कंपन्यांमध्ये. तर त्यांचा आम्हाला फार उपयोग होतो, कारण त्यांच्यामुळे आम्हाला एक पाऊल आत टाकायची संधी मिळते. आता ती संधी मिळाल्यानंतर कसं आम्ही काय करायचं हे कंप्लीटली आमच्यावरती डिपेंड असतं. पण ती संधी मिळणंच खूप महत्त्वाचं आहे, की आज जाणं, की बाबा इथे काम आहे, तू येऊन पहा, हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे. हे कम्युनिटी काम करते आणि मग त्याच्यासाठी असं नाही, पण ही एक आमची बांधिलकी राहते, की आम्हाला याच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. आणि मग ती जी संधी उपलब्ध होते त्याचं जसं हे करतो. आणि ॲज अ मेंबर ऑफ द मराठी कम्युनिटी मी म्हणेन की तुमच्यासारखे जे उद्योजक आहेत, स्पॉन्सर्स आहेत, त्याच्यामुळे चांगले-चांगले कलाकार भारतापर्यंत येऊ शकतात. ते कार्यक्रम या कम्युनिटीला अफोर्ड करता येऊ शकतात. कारण की तुमच्यासारख्या दानशूर ऑर्गनायझेशनमुळे तिकीटच सबसिडाईज होतात आणि मराठी कुटुंब ते कार्यक्रम येऊन बघतात. तर एक प्रकारे तुम्ही डायरेक्टली, इनडायरेक्टली आपलं कल्चर इथे पुढे आणण्यामध्ये किंवा इथल्या मुलांना आपलं कल्चर अनुभवण्यामध्ये तुम्ही मदतच करतायत त्या गोष्टीमुळे. तर त्याबद्दल
फ्रॉम मराठी कम्युनिटी आय वुड से थँक यू. म्हणजे धन्यवाद तुमचे की तुम्ही हे करताय आणि सगळं हाताने करताय. आणि मला माहिती आहे रिचा पार्टिसिपेटही करते. नुसते देणगीतून मोकळी होत नाही, पण पूर्वी तिने डान्सेसमध्ये वगैरे पण भाग घेतलेला आहे. तर ते मला फार कौतुकास्पद वी जस्ट हॅपन टू बी इन द राईट स्पॉट एवढंच फक्त. एक्झॅक्ट हो. आणि ती जाणीव ठेवून तुम्ही केली आहे. तर आता मला वाटतं आपण ऑलमोस्ट शेवटाकडे येतोय ह्या इंटरव्ह्यूच्या. तर आता आपण बऱ्याच काही गोष्टी बोललो ह्याच्यामध्ये. पण अशी काही गोष्ट आहे का जी रिचा तुला सांगायची आहे किंवा राहुल तुला सांगायची आहे, जी मी इन्क्लूड नाही केली या इंटरव्ह्यूमध्ये? जर रिचा तुला काही हायलाइट करायचं आहे? मला काही नाही, फक्त मी म्हणेल की एखादी जर संधी कोणाला जर नॉकआउट डोअरला नॉक करत असेल तर ऑलवेज ट्राय दॅट. तुम्हाला जी संधी मिळते ती ट्राय करा, की बाबा रे त्याच्यातनं फेल्युअर आलं तर फेल्युअर, पण यू विल लर्न समथिंग. सक्सेस झालं तर वेल अँड गुड, पण असं काही नाही. पण जी संधी नॉक होते त्या संधीचा फायदा घ्या आणि त्याचं सोनं करा. हं. आणि आता तू आता ज्या क्षेत्रामध्ये काम करते दॅट इज कन्सिडर ॲज अ स्टेम प्रोफेशन, म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स. आणि तू बघितलंस की त्या क्षेत्रामध्ये ग्रोथ आणि इन्कम हाय आहे. तर ज्या मुली किंवा बायका आता विचार करतात की काय करू म्हणजे, तर तू काय सांगशील त्यांना की इंजिनिअरिंगमध्ये या, अनुभवा आणि त्यात काहीतरी करा, असा तुझा सल्ला राहील का त्यांना? मी असं म्हणेल की म्हणजे मेल फिमेल इज नॉट द बॅरियर. तुम्हाला फक्त आस पाहिजे की काम करायची. जे कुठलंही काम पडेल ते करायला तुम्ही कधी मागे मागे बघू नका, की बाबा जे पडेल ते करा. त्याच्यातनं तुम्हाला काही ना काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी मिळत जातील. त्या अवेल करा आणि त्याच्यातनं नक्की तुमची ग्रोथ होईल. राहुल, रिचाबद्दल मी काय विचारायला हवं होतं ते विचारलं नसतं, तुला काय वाटतंय का? किंवा तुला काय म्हणायचंय? तिच्याबद्दल तिने जे सांगितलं त्याच्यावर मी थोडं एलॉबरेट करेल, की हे एक असं मेल डॉमिनेटिंग म्हणणार नाही फील्ड मी, पण तरी पण मॅक्सिमम तुला मेन्स दिसतील याच्यामध्ये काम करताना. पण असं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये येता तेव्हा तुम्हाला कळतं की रिसेप्शनपासून सेल्स वुमन पण आहेत या फील्डमध्ये जे काम करतात आणि दे अर्न रिअली गुड. म्हणजे मुलींनी किंवा हा जो प्रोफेशन आहे याच्याकडे विचार करावा की याच्यामध्ये यायचा आणि एक्सप्लोर करायचं. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला जी संधी उपलब्ध होईल ती त्या बऱ्याच आहेत आणि एकच फील्ड असं नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये. तर यू शुड एक्सप्लोर दॅट फील्ड. आणि तिच्याबद्दल म्हणजे तिने तर ते सगळं एक्सप्लोर करून झालेलंच आहे. शी नोज व्हॉट थिंग्स आर. आणि तसं काही कुणाला वाटलं तर कॅन कॉल हर आणि तिचा गायडन्स कोण घेऊ शकतील त्या जसं. परफेक्ट. आणि आता एक प्रश्न मी माझ्या गेस्टला हे मी विचारतो, की अ, तुम्ही तुमचं जे लहान स्वरूप आहे, म्हणजे आजचं तू लग्नापूर्वीची मनीषा बोधे आहेस आणि ती मनीषा बोधे आता इमॅजिन कर की पुण्यामध्ये आहे, स्वारगेटलाच तू मोठी झालीच मला वाटतं. तर इफ यू आर गोइंग टू टॉक टू द मनीषा बोधे इन इन स्वारगेट, काय म्हणशील तिला तू? आय लाईक दॅट. ऑन द स्पॉट. काय सांगशील? काय सांगशील तिला? सिडनीला काय करायला पाहिजेस? सिडनीला अजिबात जाऊ तू तिला. अरे आता तू तिला सल्ला देतेयस आता. आत्ताची रिचा चव्हाण मनीषा बोधेला एक सल्ला देते, तर काय घेशील तू? महेशा बोधे वय वर्ष किती रे? मी आधी अरे ते चल. मी पण तिला सांगेल की अपॉर्च्युनिटी जेव्हा येते तेव्हा फक्त अपॉर्च्युनिटी घे आणि उंच भरारी मार बस. अरे परफेक्ट. दॅट इज वेल सेड. आय थिंक मस्त छान बोललीस तू, की त्या त्या मुलीला ते खूप आवडेल, की अशी कोणीतरी सांगते, की नाही बाई तू उडी भरारी मार, तू काही नाही सगळं छान होतं. सगळं छान होईल. प- होत जातात गोष्टी. आपण करत जातो आणि आपण एक ध्येय ठरवलं की आपण त्या ध्येयाच्या पाठीमागे लागून ते ध्येय साध्य करतो. हम्म. सो जस्ट गो इन दॅट वे. दॅट्स इट. फॅन्टॅस्टिक. ना राहुल, तू एक चांगला गायक आहेस, तर रिचासाठी तुला काय गायचं आहे का? मी एक गोष्ट फक्त ॲड करेल तिच्या हा, ह्याच्यात, की अच्छा. हा जो प्रवास आहे ना, हां. हा 50% आहे. म्हणजे 2 गाड्या एकत्र चालल्या तरच शक्य आहे. म्हणजे मी एखादा विचार केला आणि त्याला जर का हिचा सपोर्ट नसेल, तर त्या विचाराला काही अर्थ नाही. तो प्रॅक्टिकल रिॲलिटी होणार नाही.
तसाच तिने एखादा विचार केला आणि मी सपोर्ट नाही केला तर त्याची प्रॅक्टिकल रियालिटी दिसणार नाही. तर हे सक्सेसफुल करणं किंवा आता सक्सेस इज ऑल्सो रिलेटिव्ह टर्म. पण हा प्रवास हे करणं सक्सेसफुल करणं ह्याच्यासाठी ही साथ खूप महत्त्वाची आहे. की आपण काहीतरी निर्णय घेतलाय. एकाने निर्णय घेतलाय, दुसऱ्याने त्याला बॅक करणं आणि तो निर्णय दोघांची साथ एकमेकांना पाहिजे एखादी गाडी पुढे नेताना. इज रिअली इम्पॉर्टंट. आणि गाणं म्हणशील तर गाणी भरपूर आहेत. आता मला आठवेना पण तिच्यासाठी अनेक गाणी. आता गंमत तुला सांगेल की आम्ही कधी-कधी रात्री 2 वाजता काम करतो इथे. हो. ओके. काय कस्टमर अर्जन्सी आली तर फोन येतो आणि 1 वाजता आम्ही घरातनं बाहेर पडतो. रात्री 2 वाजता फॅक्टरीत असतो. आणि सकाळी 6च्या आधी जॉब देऊन घरी जाऊन परत झोपतो, की परत 8 वाजता तयार होऊन कामाला. कारण ती रिक्वायरमेंट आहे. म्हणजे त्या लोकांनी आम्हाला आमचा बिझनेस जेव्हा सुरू केला, त्याच्यासाठी मदत केली. तर आता त्यांना जेव्हा आमची मदत लागत असते, तेव्हा आम्ही तिथे हजर तर मध्यरात्री यायचं, ही मशीन चालू करायच्या आणि सूर्य उगवताना जॉब फिनिश फिनिश करून तिथे जाऊन त्यांचं चालू करून द्यायचं. कारण त्यांची मिनिटाचं गणित असतं. एका मिनिटाचं ब्रेकडाऊन म्हणजे त्यांचे मिलियन्समध्ये चाललेले असतं काय. आणि मग ते चालू करून घरी जायचं. असं असं कधी-कधी त्यावेळेस तू गाणी म्हणतो. बस मला रात्री आठवलेलं गाणं मी म्हणेन, की प्लास्टिकचा जॉब केला होता आम्ही आणि त्याला डिवरिंगसाठी टूल शार्प करावं लागतं. तर शार्प केलेलं टूल घेऊन ती छान डिवर करत होती. तर मी रात्री गाणं म्हटलं ते मी ट्राय करेल. नको करू सखी असा साजिरा शृंगार, नको करू सखी असा साजिरा शृंगार, आधीच कट्यार आधीच कट्यार आधीच कट्यार त्यात जीव घे निधार, नको करू सखी असा साजिरा शृंगार. अरे जबरदस्त. मला ते दिसतं की ते डिवरिंग टूल तर गाजलं की माझ्या शार्पनेसवर एवढं रोमॅन्टिक गाणं बनू शकतं. वाव. आणि हेच करायचं तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य आहे आणि तुमच्या म्हणजे आयुष्यातील आणि उद्योगातील यशाचं पण आहे. तर मी हे सगळं पाहता मी एवढंच म्हणेन की तुम्ही प्रत्येक गोष्टीला एक 3 लेगेड रेस किंवा 3 पायांची शर्यत म्हणून डील केलं. तुम्ही तो एक पाय जोडला आणि तुम्ही एकमेकांना स्लो डाऊन न करता एकमेकांना प्रोपेलच करत पुढे-पुढे आलात. तर रिचा, खूप-खूप धन्यवाद की तू ह्या मुलाखतीला हो म्हटलंस आणि राहून तू तिची साथ दिलीस. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तसेच ॲडव्हान्टेजच्या प्रवासात खूप-खूप शुभेच्छा. असेच मोठे व्हा आणि आम्हाला तुमचा खूप-खूप अभिमान आहे. तर चॅम्पियन्सवर तुम्ही आलात. थँक यू. तुझे पण खूप खूप धन्यवाद. थोडक्या अशा नोटीसवरती तू तयार झाला तुझ्या बिझी शेड्यूलमधनं, तुझ्या ओव्हरसीज ट्रिप्समधनं आणि तू हो म्हटलास म्हणून हे साध्य झालं. तर खरंच धन्यवाद. तुमच्यासारख्या चॅम्पियनशी बोलायला हम कभी भी आ सकते हैं. थँक यू. थँक यू. थँक यू.